अन्नपूर्णाज किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काळ्या ओल्या घेवड्याची सुक्की भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण पहिल्यांदा कांदा घालून घेऊया। त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेले 2 टोमॅटो घेतलेले आहेत, तेही घालून घेऊया। कांदा टोमॅटो छान असं आपण भाजून घेणार आहोत। यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत। हा घरगुती पद्धतीचा कांदा लसूण मसाला आहे, तो 1.5 चमचा घालणार आहे। 1 चमचा मीठ घालणार आहे। हा सर्व मसाला एकसारखा छान भाजून घ्यायचा आहे। यामध्ये मी काळा घेवडा सोलून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो यामध्ये घालूया। यामध्ये आपण एक छोटा तांब्या पाणी घालणार आहोत आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया। याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे। छान अशी आपली ओल्या घेवड्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे। यामध्ये आपण बारीक केलेले शेंगदाण्याचे कूट घालून घेणार आहे। हे 2 चमचे मी कूट घातलेला आहे। आणि आता गॅस चालू करूया। छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। काळ्या ओल्या घेवड्याची सुक्की भाजी अशी आपली तयार झालेली आहे। खूप छान आणि चमचमीत अशी ही भाजी भाकरी सोबत चपाती सोबत आपण खाऊ शकतो। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा।